मित्रांनो नमस्कार। आज तारीख आहे 16 ऑगस्ट 2025। तर आता सध्या आपल्या बागेत आता मध्ये आपण मागच्या 15-20 दिवसात एक व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये आपण छाटणी विश्रांती काळातलं नियोजन बद्दल आपण मार्गदर्शन केलं किंवा आपल्या जे बागेत काय चालू ते सांगितलं होतं। तर सध्या आपण आता शेणखत जो आहे तो पूर्ण 2 झाडाच्या मध्ये आपण ऑलरेडी टाकून घेतलेला आहे। आता त्या शेणखतच्या वरती हे अशा प्रकारे सध्या आपली जे बेसळ खत आहे, बेसळयुक्त खत आहे, ते सध्या आपलं टाकण्याचं काम इथं चालू आहे। कारण की खत टाकताना कधीही फक्त रासायनिक किंवा फक्त शेणखत टाकण्यापेक्षा दोन्ही जर तुम्ही 70-30 80-20 जर प्रमाण केलं तर अतिशय चांगला फायदा मिळतो। आणि तुम्ही जे खत टाकणार आहे, मग ते शेणखत असू द्या किंवा वरखत असू द्या, म्हणजे बेसळ खत असू द्या, तो त्या खताचा प्रत्येक दाणा हा मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, ड्रिपरच्या खाली खड्डे घेतो आणि 1-2 वंजळी बेसळ खत टाकतो। तो तुम्ही पुढच्या वर्षी जरी उकरून बघितला तर तो खत तसाच असतो। त्यासाठी तुमचा खत जो आहे तो मातीआड होणे किंवा मातीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं गरजेचं असतं, तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे। आता सध्या आपल्या बागेत जिथं आपण अगोदर पाचट टाकून घेतलं होतं, मग ते आता पाचट आपण पूर्ण बाजूला काढलंय आणि अगोदर जे शेणखत आहे, शेणखताच्या वरती पाचट टाकलं होतं, ते अगोदर पाचट टाकल्यामुळे ते पाचट आपण बाजूला काढून घेतोय आणि ते मग परत मातीच्या आणि खताच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण रासायनिक खत सध्या आपल्या बागेला देतोय। तर रासायनिक डोस तुम्ही तुमच्या बागेचं वय असेल, त्याचा आकारमान असेल, झाड केवढं आहे त्याप्रमाणे तुम्ही बेसळ डोस घालू शकता। त्यामध्ये मग NPK असेल, झायम असेल, म्हणजे बेंटोझायम असेल, कॅल्शिमॅक्स असेल, त्यानंतर लिंबोळी खत असेल, जर शेणखत टाकत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट असेल, सिलिकॉन असेल, झायटॉनिक असेल, अशा सगळ्या गोष्टी मिक्स करून तुम्ही तुमच्या बागेला थोड्या प्रमाणात दिलं पाहिजे, तर तुम्हाला रिझल्ट चांगला भेटणार आहे। तर या सध्या आपल्या बागेत आजचे हे काम चालू आहे। धन्यवाद।